हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जस्ट ब्रेकफास्ट झाला आणि आता रूमवर चाललो आहे. गाईज ब्रेकफास्ट करून रूमवर आलो आणि आज मला इव्हिनिंग शिफ्ट आहे, तर मग मी वर्क फ्रॉम होमच करणार आहे. आज काही ऑफिसला जाणार नाही कारण उद्या आपला वीक ऑफ आहे. हा जो कापूस आहे ना, त्याची आयुषने मला उशी करायला लावली होती, पिलो करायला लावला होता, पण मी अजून टाकलंच नाही. तो माझ्या लक्षातही राहत नाही बाहेर जाताना. इथं जवळच आहे तरी पण. जसं की काल मी सांगितलं होतं मला हे सगळं कबड आवरायचं आहे, हे वालं आणि हे वालं. काल तर मी काही केलं नाही कारण काल संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर ना मॅच बघायला घेतली आणि 11:30 तर मॅच बघता बघताच वाजले होतं. यातले बरेच सारे कपडे धुवायचे आणि बरेच सारे प्रेस करायचे. यामुळं की मागच्या खूप काही दिवसांपासून मी कपडे धुतलेच नाही आहे. सगळे ऑप्शन ट्राय करून झालेत. आता कपडे धुणं मस्त झालं आहे, त्यामुळं मी एक लॉन्ड्रीला दिलं नाही तर स्वतः धुत बसेल ऑफिसच्या टाईमच्या अगोदरपर्यंत. मला ज्यावेळेस बोर होतं ना, तर त्यावेळेस मी प्रत्येक वेळा माझं वॉर्डरोब आवरायला काढत असतो. ज्यात माझं असं असतं की ॲटलिस्ट काहीतरी काम तरी होऊन जाईल. जेवण झालं. आज फक्त अंड्याचं लोणचं आणि चपाती. आता 2 वाजलेत आणि आपला लॉग इन करायचा टाईम झाला आहे. ऑफिसचं काम स्टार्ट करावं लागेल आता. तर मग मी आज घरूनच करतो आहे, तर मग आपलं जस्ट वर्क सेटअप सेट करूया. 5:30 वाजलेत अँड नाव आय एम टेकिंग अ क्विक टी ब्रेक. आणि आता खाली जातो, चहा पिऊन पुन्हा वरती येतो. 6 ते 9 सेकंड सेशन. खरं तर होळी उद्या आहे, पण मग उद्या चंद्रग्रहण असल्यामुळे पुण्यात झालं किंवा आमच्या सोसायटीमध्ये तरी आजच होळी सेलिब्रेट केली जात आहे. म्हणजे होलिका दहन आजच करताय, उद्या नाही. चहा झाला आहे, थोडं फ्रेशनअप झालो आहे आणि आता पुन्हा 3 तास काम करू 9 वाजेपर्यंत. होळीचं दर्शन झालं आहे, त्यानंतर जेवण झालं आहे आणि हा ब्लॉग पण मी एडिट केला आहे. तर मग असा माझा हा पूर्ण आजचा दिवस आहे. जनरली ज्या दिवशी मी घरून काम करतो त्या दिवशी माझा सगळा दिवस असाच जातो. आय होप यू लाईक दिस ब्लॉग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. बाय, गुड नाईट.